हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मित्रांनो, आपण काल स्टडी केलं इंटिग्रेशन. आता जो पार्ट होता मित्रांनो, तर आपण बेसिक मॅथमॅटिक्स युज्ड इन फिजिक्स मध्ये स्टडी केले 4 सेक्शन. कोणता होता? अँगल नंतर मित्रांनो आपण स्टडी केलं. त्यानंतर आपण स्टडी केलं ट्रिगोनोमेट्री आणि त्यानंतर आपण मित्रांनो स्टडी केलं त्याला काय म्हणतात आपण डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशनच्या नंतर डिफरन्शिएशनचा जो रिव्हर्स आहे तो कोणता होता आपल्याकडे? इंटिग्रेशन. इंटिग्रेशनचं बी काही मित्रांनी आपल्याकडे डिफरन्शिएशनचे खूप चांगल्या प्रकारे एक्झाम्पल मित्रांनो मी तुम्हाला असाइनमेंट दिलं. असाइनमेंट तुम्ही मला व्हॉट्सअपवरती रिप्लाय दिला. चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. काही जणांचे एकदम राईट आले व करेक्ट आले मित्रांनो. काही जणांचं एका दुसरं करेक्शन होतं ते आपण त्यांना वापस सांगितलं. तर आजचा आपण काल जे मित्रांनो स्टडी केलं ते होतं इंटिग्रेशन. इंटिग्रेशन वरती पण आपण काय केलं? असाइनमेंट सेंड केलं मित्रांनो. त्यात पण आपण काही वापस रिप्लायही पाठवला. तर काहींनी ज्यांनी सॉल्व्ह केलं नाही मित्रांनो, दोन्ही जर सॉल्व्ह केले नसतील तर दोन्ही खूप काळजीपूर्वक लेक्चर पहा मित्रांनो. आणि लेक्चर पाहिल्यानंतर मला त्यावरती एक असाइनमेंट असेल. आपला असाइनमेंटला तुम्ही काय करा? सॉल्व्ह करा आणि असाइनमेंटचे फोटो काढून जे सॉल्व्ह केलेले जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनचे फोटो काढून मला काय करा मित्रांनो सेंड करा. तर तुम्हाला करेक्ट किंवा इनकरेक्ट चेक करून तुम्हाला वापस रिप्लाय देतो. तर मित्रांनो, हे आपलं जे बेसिक होतं ते बेसिक मॅथमॅटिक्सचे टूल होतं आपलं. त्याला आपण मॅथमॅटिकल टूल्स म्हणू. जे आपल्याकडे टूल्स होते ते आपण यूज केले आणि ते टूल्स आपण स्टडी केले मित्रांनो. आता जे यूज करायचे जे टूल्स आहेत म्हणजे जे आपल्याकडे मॅथमॅटिकल पार्ट होता फिजिक्स मध्ये यूज करतो तो पार्ट आपल्याला मित्रांनो आता स्टडी करायचा आहे. आता सिंपल तो आता स्टडी केला. आता आपल्याला नेक्स्ट ना तर मित्रांनो आता खूप इंटरेस्टेड पार्ट आपल्याला चालू करायचा आहे. म्हणजे सगळ्याला म्हणजे आपल्याला खूप ओढ लागलेली असते किंवा आतुरता लागलेली असते ऍक्च्युअली फिजिक्स मध्ये काय खूप इंटरेस्टेड आहे मित्रांनो आणि खूप इझी पण आहे. आता पहिल्या लेक्चर पासून जर तुम्ही कंटिन्युएशन मध्ये जर पाहत राहिले, काळजीपूर्वक पाहत राहिले, ज्यावेळेस तुम्ही लेक्चरला पाहायला बसतात मित्रांनो त्यावेळेस तुमच्याकडे एक वही असली पाहिजे, एक पेन असला पाहिजे. जे लेक्चर आपलं असतं ते बोर्डवरचं तुम्ही लिहून घेतलं पाहिजे. जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवले पाहिजे. तर जे फॉर्म्युला आपण सांगतो की हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे ते लक्षात ठेवा. ते पाठ झाला पाहिजे मित्रांनो. आणि जे अभ्यास करण्याची थोडी मेथड आहे तुमची आता फिजिक्सला थोडं ग्रीप धरा मित्रांनो. जे होमवर्क दिले त्या होमवर्कपेक्षा एखादा दुसरा क्वेश्चन तुम्ही स्वतःने सॉल्व्ह करा आणि तुम्ही सेव्ह करू शकता मित्रांनो. आता मित्रांनो, आपल्याला जो फिजिक्सचा पहिला चॅप्टर स्टडी करायचा आहे तो पहिला चॅप्टर स्टडी करण्यासाठी खूप आतुरता लागलेली असते. सोपा चॅप्टर आहे आणि एकदम इझी चॅप्टर आहे मित्रांनो. पहिला चॅप्टर सगळ्यांना माहित असतं मित्रांनो, खूप सोपा असतो. प्रत्येक सब्जेक्टचा इथून पाठीमागे तुम्ही स्टडी करत आले मित्रांनो तर पहिला चॅप्टर आपल्याकडे इझी असतो. इझी चॅप्टर पासून सुरुवात केली जाते म्हणून आपल्याकडे पहिला चॅप्टर आपण इझी आहे. तर आता इझी चॅप्टर स्टडी करतो तर त्या चॅप्टरचं नाव काय, चॅप्टर मध्ये काय स्टडी करायचं आपल्याला ते आपण बघू. आता मित्रांनो, आपण चॅप्टरचं नाव टाकतो मी. फर्स्टली जे आपल्याला स्टडी करायचं आहे तो जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं आपल्याकडे नाव मित्रांनो युनिट अँड मेजरमेंट. युनिट अँड मेजरमेंट. तर मित्रांनो, आपल्याला हे युनिट अँड मेजरमेंट आज स्टडी करायचे. एकदम सिंपल आहे. काय युनिट असतंय, कशाला युनिट म्हणायचं, कसलं युनिट आहे आणि काय मेजरमेंट करायचं आणि कसं मेजरमेंट करायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मित्रांनो आज स्टडी करायच्या. ते स्टडी करत असताना मी थोडंसं एक इंट्रोडक्शन पार्ट मानतो आपण त्याला. एक सिंपल काही आहे आपल्याकडे गोष्टी टाईप आपण मित्रांनो शिकू आज फिजिक्स. तर ह्याला मी मानतो मित्रांनो इंट्रोडक्शन. आणि इंट्रोडक्शन मध्ये आपण शिकत असताना किंवा स्टडी करत असताना सिंपल आहे. प्रत्येक चॅप्टरला एक इंट्रोडक्शन असतं. माणूस मी भेटल्यावर आपण आता तुम्ही माझ्याकडे क्लासमध्ये आले आपण तर पहिले इंट्रोडक्शन देतो किंवा मला भेटलं तर मी पहिले इंट्रोडक्शन सांगत असतो. तर एक फिजिक्सचे एक इंट्रोडक्शन आहे मित्रांनो. त्यालाच आपण जे इंट्रोडक्शन मला पार्ट आहे तो पार्ट आहे आपल्याकडे युनिट अँड मेजरमेंट. म्हणजे पहिला जो फेस आहे पहिला चॅप्टर आणि एकदम सिंपल वाला चॅप्टर मित्रांनो युनिट अँड मेजरमेंट. आता फर्स्ट सेक्शन मध्ये आपल्याला जो इंट्रोडक्शन स्टडी करतो त्या इंट्रोडक्शन मध्ये काय स्टडी करायचं मित्रांनो, तर आपल्या फिजिक्सची डेफिनेशन आपण सगळ्यांनी पाहिली होती मित्रांनो. तरी पण आपण काय करू एकदा रिवाइज मध्ये घेऊ आणि या फिजिक्सला काय म्हणतो ते स्टडी करू. आता फिजिक्स हे काय होतं मित्रांनो, एकदम सिंपल आहे. फिजिक्सला मी सांगितलं होतं तुम्हाला की फिजिक्सला आपण काय म्हणतो, भौतिकशास्त्र पण म्हणतो आणि नेक्स्टला एक पदार्थ विज्ञान ही नाव शब्द आहे. हे फिजिक्स म्हणजे काय होतं मित्रांनो, भौतिकशास्त्र किंवा त्यालाच तुम्ही पदार्थ विज्ञानही म्हणू शकता. ते इथून आपण स्टार्ट करू मित्रांनो आजच्या लेक्चरला. आता फिजिक्स काय होतं, व्हॉट इज फिजिक्स. आपण काय स्टडी करतो मित्रांनो, व्हॉट इज फिजिक्स. फिजिक्स म्हणजे काय आपल्याला भौतिकशास्त्र सिंपल म्हणून जायचं.
किंवा तुम्ही एक पदार्थ विज्ञान मानले तरी चालते मित्रांनो. ते फिजिक्स ऍक्च्युअल काय असतं, व्हॉट इज फिजिक्स, कशाला फिजिक्स म्हणतो आपण, तर फिजिक्स कशाला म्हणायचं. आता डेफिनेशन मी जे बोलतो ते मी लिहून घेतलं मित्रांनो, सगळं बोर्डवरती लिहिणं शक्य नाही, मी जेवढे जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेवढे आपण बोर्डवरती लिहित असतो. आता फिजिक्स कशाला म्हणायचं मित्रांनो, सिंपल, द ब्रँच ऑफ सायन्स which deals with the study of nature and natural phenomena is called as the physics. Simple. The branch of physics कशाची ब्रँच आहे, सॉरी, द ब्रँच ऑफ सायन्स कशाची ब्रँच आहे म्हणलं, आपली सायन्सची ब्रँच आहे कोणती, फिजिक्स. म्हणजेच काय, भौतिकशास्त्र किंवा त्यालाच काय म्हणायचं मित्रांनो, पदार्थ विज्ञान. आता भौतिकशास्त्र किंवा आपण काय म्हणतो फिजिक्स आहे. आता फिजिक्स म्हणजे काय मित्रांनो, द ब्रँच ऑफ सायन्स which deals with the study of nature and natural phenomena is called as the physics. नॅचरल फिनॉमिनाचा आपल्याला काय करायचं मित्रांनो, स्टडी करायचा आहे, आणि तेच आपल्याकडे फिजिक्स मध्ये आपण स्टडी करतो. आता कशाचा स्टडी करायचा, म्हणजे नॅचर मध्ये काय आहे हे आपल्याला स्टडी करायचं. आपण काय म्हणतो मित्रांनो, नेचरचा स्टडी करायचा. नेचर म्हणजे काय, आपल्या जे अवतीभोवती, जे आपल्या अवतीभोवती दिवसभर जे घडतं त्या गोष्टीचा बारकाईने स्टडी करायचा, म्हणजे आपल्याकडे काय. आता मी काय म्हणतो, फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. आता पहिले काय स्टडी करू आपण, त्याला मी फर्स्ट आपण कन्सिडर केलं मित्रांनो, त्याला आपण मानलं फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. आता नेचर मध्ये फंडामेंटल फोर्सेस कोणते, आता फर्स्ट आपण काय लिहिलं मित्रांनो, फिजिक्स. व्हॉट इज फिजिक्स लक्षात आलं असतं तुम्हाला, द ब्रँच ऑफ सायन्स which deals with the study of nature and natural phenomena is called as physics. आता नेचर काय आहे, आता काय आहे की फंडामेंटल फोर्सेस इन नेचर, म्हणजे आपण काय म्हणतो नेचर मध्ये काही फोर्सेस आहेत ते बी स्टडी करायचे आपल्याला. कोणता फोर्स आहे, आता फर्स्टला मी एक मित्रांनो आपण स्टडी करू, त्याला मानलं मी फंडामेंटल फोर्सेस. कोणता फोर्स आहे, आता हे सगळे मी स्टडी केलं, तुम्हाला 10th ला पहिला चॅप्टर होता, तो चॅप्टर होता मित्रांनो आपल्याकडे, त्याला मी देतो ग्रॅव्हिटेशनल. कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स आहे म्हणला आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे सगळ्यात बेसिक स्टडी मित्रांनो माहिती आहे आपल्याला, हे होते ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एक फंडामेंटल फोर्स आहे. सगळ्यांनी स्टडी केलं मित्रांनो. G is equal to काय होतं मित्रांनो, सांगा. G is equal to acceleration due to gravity. acceleration due to gravity ची व्हॅल्यू होती किती होती मित्रांनो आपल्याकडे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही होती acceleration due to gravity. आपण जो फॉर्म्युला फाइंड आउट केला तो फॉर्म्युला. नेक्स्ट ला सेकंड ला काय फोर्स आपल्याला स्टडी करायचा, त्याला मानला आपण इलेक्ट्रो मॅग्नेटिक फोर्स. आता हे कोणता मित्रांनो, कुठं स्टडी करायचं आपल्याला, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स बी स्टडी करायचा, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. नेक्स्ट ला थर्ड पार्टला आपल्याला काय स्टडी करायचं, त्याला म्हणायचं वीक न्यूक्लिअर फोर्स. आता हे बी स्टडी करायचं, आपल्याला त्याला म्हणतो मी वीक न्यूक्लिअर फोर्स. ते काय मित्रांनो आपल्याकडे वीक न्यूक्लिअर फोर्स. अँड लास्टला फोर्थ नंबरला त्याला म्हणतो आपण मित्रांनो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. हे बेसिक फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. तर आपण काय म्हणतो फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. नेचर मध्ये काय स्टडी करतो, सिंपल काय स्टडी करतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. तर मित्रांनो आपल्याला जे स्टडी करायचं आता 11th ला जे स्टडी करतो ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स स्टडी करतो. तर 12th ला जे स्टडी करायचं ते वीक न्यूक्लिअर फोर्स आहे, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. मग ऍक्च्युअल मध्ये आपण काय स्टडी करतो आता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हे आपल्याला बेसिक फोर्सेस इन नेचर म्हणजे फंडामेंटल फोर्सेस इन नेचर मध्ये स्टडी करायचं. हे सगळं स्टडी कशामध्ये करायचं आपल्याला, फिजिक्स मध्ये. म्हणजेच काय, हे सगळं स्टडी करणं म्हणजेच कशाचा स्टडी करणं मित्रांनो, नेचरचा. आणि नेचरचा स्टडी करणं म्हणजेच काय म्हणतात आपण, फिजिक्सचा स्टडी करणं. लक्षात आलं मित्रांनो, हे होतं सिंपल वाले. आता नेक्स्ट आपण काय म्हणतो की फर्स्टला मला असं काही गोष्टी जर स्टडी करायच्या असतील, मला फोर्स स्टडी करायचा असेल तर मला काहीतरी याच्यामध्ये एखादी क्वांटिटी क्रिएट असेल, म्हणजे त्याला म्हणतो आपण फिजिकल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटीला स्टडी करायचं असेल तर आपण आता फिजिकल क्वांटिटीला स्टडी करू. नेक्स्टला मित्रांनो आता याच्यामध्ये फोर्सेसला स्टडी करण्यासाठी पहिली आपल्याला इम्पॉर्टंट टर्म्स फाइंड आउट किंवा स्टडी करावं लागतात, त्याला आपण म्हणतो आता नेक्स्टला
फिजिकल क्वांटिटीज. काय स्टडी करायचं मित्रांनो आपल्याला फिजिकल क्वांटिटीज. आता फिजिकल क्वांटिटीला स्टडी करत असताना सिंपल, आता फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं, फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतो मित्रांनो आपण. आता फिजिकल क्वांटिटी एक छोटासा वर्ड आहे म्हणजे पीक्यू. काय म्हणतात आपल्याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतात आपण त्याला पीक्यू. पीक्यू आता तुम्ही जनरेशन मध्ये पीक्यू म्हणला, ते काय होतं आपल्याला फिजिकल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटीला स्टडी करण्यासाठी मी थोडीशी डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या, मी तुम्हाला इथे लिहून देतो. तर फिजिकल क्वांटिटी अ characteristics or the property which can be measured and with follows the laws of physics. is called physical quantity. बघा मित्रांनो एकदम इझी एक समजून घ्यायचं आता. is called physical quantities. काय म्हणतो आपण मित्रांनो फिजिकल क्वांटिटीज. आता काय ऍक्च्युअली फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं, कॅरेक्टरिस्टिक्स और प्रॉपर्टी. कॅरेक्टरिस्टिक्स और प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणजे काय, त्याचे काहीतरी गुणधर्म आहेत. कशाचे, पीक्यूचे. कोणते गुणधर्म आहेत, विच कॅन बी मेजर्ड अँड विथ फॉलोज द लॉ ऑफ फिजिक्स इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. म्हणजे जी क्वांटिटी फिजिक्सचे लॉ फॉलो करते अशा क्वांटिटीला कोणती क्वांटिटी म्हणायचं मित्रांनो, फिजिकल क्वांटिटी. एकदम सिंपल लक्षात आलं असेल. फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं, कॅरेक्टरिस्टिक्स और प्रॉपर्टी which can be measured and which follows the law of physics is called physical quantity. आता कशाला म्हणतो फिजिकल क्वांटिटी, जी फिजिकल क्वांटिटी फिजिक्सचे लॉ फॉलो करते अशा क्वांटिटीला ज्यावेळेस आपण एखादा मेजरमेंट करतो आणि ती क्वांटिटी फिजिक्सचा लॉ फॉलो करत असेल तर त्याच क्वांटिटीला आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटी. नीट लक्षात आलं मित्रांनो. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही कसं समजून घेणार की फॉर एक्झाम्पल मी काय सांगितलं तुम्हाला, एक एक्झाम्पल दिलं. तर मित्रांनो मी एक फर्स्ट एक्झाम्पल दिलं. आता तुम्ही मार्केटमध्ये गेले, फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतो मार्केटमध्ये गेले. मार्केटमध्ये गेल्यानंतर काय होतं, तुम्ही एखाद्या कापड दुकानामध्ये गेले. कापड दुकानामध्ये जर गेल्यानंतर तुम्ही काय म्हणता की तुम्हाला कापड घ्यायचं असते. तुम्ही ज्यावेळेस कापड घ्यायला जाता त्यावेळेस कापड दुकानदाराला तुम्ही काय म्हणता, केजी मध्ये कापड दे किंवा लिटर मध्ये कापड दे असं तर म्हणत नाही आपण. आपण काय म्हणतो ऍक्च्युअली मित्रांनो, आपण काय म्हणतो 1 मीटर कापड दे किंवा 2 मीटर कापड दे किंवा 5 मीटर कापड दे. मला जो कापड पाहिजे ते मीटर मध्ये पाहिजे. म्हणजे तिथं सुद्धा बघा काय होतं की मला लेंथ मेजर करतो. आपण काय करतो, लेंथ मेजर करतो. मग लेंथचं जे लेंथ मेजर करतो, ती जी मेजर युनिट आहे म्हणजे जे मेजर व्हॅल्यू आहे, जे मेजर क्वांटिटी, मेजर क्वांटिटी पण फिजिक्सचे काय करते, लॉ फॉलो करते. म्हणजे ज्यावेळेस मला लेंथ फिजिक्सचे लॉ फॉलो करते म्हणून मी तिला काय म्हणला आता फिजिकल क्वांटिटी. म्हणून लेंथ काय म्हणतो मित्रांनो आपण, फिजिकल क्वांटिटी. आता लेंथ ही एक फिजिकल क्वांटिटी. लेंथला काय म्हणला, लेंथ फिजिकल क्वांटिटी. आता नेक्स्ट ज्यावेळेस तुम्ही भाजी मार्केटमध्ये जाता, ज्यावेळेस आपल्याला भाजी घ्यायची असते आपल्याला, तर भाजी घेताना तुम्ही असं तर म्हणत नाही की 2 लिटर आपल्याला भाजी दे किंवा आलू आपल्याला, किंवा आलू 2 लिटर द्या किंवा 1 मीटर प्याज द्या किंवा कांदे 1 मीटर द्या असं तर म्हणत नाही आपण. आपण काय म्हणतो की केजी मध्ये. केजी कशाचे युनिट आहे, मासचे युनिट आहे. तिथं की आपल्याकडे जो भाजी मार्केटमध्ये भाजीवाला असलेला तो पण फिजिक्सचे लॉ फॉलो करतो. जे आपल्याकडे युनिट आहे ते युनिट कोणते, आपल्याकडे जी क्वांटिटी तिथं पण आपण काय करतो, फिजिक्सचा लॉ फॉलो करतो. ज्याला आपण मेजर करू शकतो, एखाद्या कशा तरी क्वांटिटीमध्ये मेजर करू शकतो जिथं फिजिक्सचा लॉ फॉलो होतो, म्हणून त्याला काय म्हणतात आपण, फिजिकल क्वांटिटी. मग लक्षात आलं मित्रांनो, हे काय म्हणतात मास, लेंथ आणि सेकंडला मी काय म्हणलं मास. ही कोणती क्वांटिटी झाली आपल्याकडे, फिजिकल क्वांटिटी. आता मित्रांनो नेक्स्ट तुम्ही म्हणतात सर तुम्ही फक्त फिजिकल क्वांटिटी सांगायला लागले, मग आपण अशी कुठलीही गोष्ट मेजर करू शकतो ऍक्च्युअल मध्ये, काही करू शकत नाही मित्रांनो. आपण फिजिकल क्वांटिटीला कोणत्या असे फिजिक्सचा जिथं लॉ फॉलो होत नाही अशी मी गोष्ट एक सांगतो. असं काय होऊ शकतं, तर मित्रांनो फॉर एक्झाम्पल की तुमचा 9वीचा रिझल्ट लागला किंवा आता 10वीचा रिझल्ट लागायचा बाकी आहे किंवा 10वीचा रिझल्ट ज्यावेळेस लागेल मित्रांनो, ज्यावेळेस 10वीचा रिझल्ट लागेल आणि तुमचा एक
म्हणजे सर्वांना चांगले मार्क पडावेत आणि सगळेच नंबर एक ते येणार नाहीत, पण एका शाळेमधून एकच एक नंबर राहील. असे जर एक नंबर आला, 2 नंबर आला किंवा चांगले मार्क पडले आपल्याला किंवा काही अपेक्षापेक्षाही जर चांगले पडले तर खूप आनंदी आणि उत्साही झालेला असतो माणूस. तर सगळेच आनंदी राहा, सगळ्याला चांगले मार्क पडतील. तर आपण मित्रांनो, कारण खूप तुम्ही स्टडी केलेला असतो त्यामुळे सगळ्याला चांगले. आणि जर तुम्ही आता खूप आनंदी झाला, शाळेमधून घरी गेले आणि घरी गेल्यानंतर एखादा पेढ्याचा बॉक्स तुमच्या हातात आहे आणि तुम्ही सगळ्यांना पेढे वाटता, त्यावेळेस कोणती सिच्युएशन असते मित्रांनो, आपल्याकडे हॅपी असतो आपण, म्हणजे खुश असतो. मग हे खुश जे असतो ते खुश आपल्याला मेजर करता येते. पहा मित्रांनो, आता जे आपल्याकडे खुश मेजर करता येत नाही, म्हणजे आपण ज्यावेळेस खुश मध्ये असतो त्यावेळेस आपल्याकडे आपले हॅपीनेस मेजर करता येत नाही. आपण म्हणतो का की मी 50% खुश आहे, मी 70% खुश आहे, म्हणजे आपण तर मेजर करू शकत नाही. किंवा मी 1 मीटर खुश आहे किंवा 5 किलो मी खुश आहे असं तर म्हणू शकत नाही मित्रांनो. बघा किती सिंपल. मग आपण काय म्हणतो, हॅपीनेस इज अ नॉट फिजिकल क्वांटिटी. मी त्याला मेजर करू शकत नाही, पण ती फिजिकल क्वांटिटीच नाही. लक्षात आलं? तर फिजिकल क्वांटिटी नाही म्हणू शकतो. हॅपीनेस इज अ नॉट फिजिकल क्वांटिटी. त्याला काय म्हणतात मित्रांनो, आता हॅपीनेस इज अ नॉट फिजिकल क्वांटिटी. म्हणून मी इथं स्टार बनवून देतो. म्हणून मी त्याला आपण काय म्हणलं, हॅपीनेस इज अ नॉट फिजिकल क्वांटिटी. हॅपीनेस इज अ नॉट फिजिकल क्वांटिटी. लक्षात आलं मित्रांनो, किती सोपं आहे. जे मेजर करू शकतो तिलाच काय म्हणायचं, फक्त फिजिकल क्वांटिटी. जे मेजर करू शकत नाही तिला हॅपीनेस इज अ नॉट फिजिकल क्वांटिटी. आता नेक्स्ट एक्झाम्पल मित्रांनो, तुम्ही एखाद्या गल्लीतून चालले, खूप मोठी मोठी बिल्डिंग आहे, जसं तुम्हाला स्वप्न पडतं की आपलं एक असं घर असावं लागतं. आणि ज्यावेळेस आपण त्या घरावरती इम्प्रेस होतो, त्या घरावरती इम्प्रेस होतो, त्यावेळेस आपण काय म्हणतो की इम्प्रेस होणं चांगली गोष्ट मित्रांनो, पण कशावरती इम्प्रेस होणं हे पण महत्वाचं. की आपण एखाद्या गल्लीमधून चाललो तर खूप सुंदर असं घर दिसतं आणि त्या घराला कलर सुंदर दिलेला असतो, पेंटिंग खूप चांगली असते. ती पेंटिंग पाहून आपण काय म्हणतो की हे घर खूप चांगलं दिसतं. तसंच जर दुसरीकडे घर असेल तर फक्त कलर चेंज असेल तर त्याच्यावरती आपल्याला नाही हे एवढं खूप चांगलं नाही. मग आपण काय म्हणतो, कलरवर डिपेंड असतो. जी पेंटिंग असते त्या पेंटिंगवरती आपण भारी खुश असतो. मग आपण काय म्हणतो, पेंटिंग ही खूप चांगली आहे. आता पेंटिंगला कसं मेजर करतात, आपण तर ते मेजर करता का 1 मीटर पेंटिंग खूप चांगली किंवा 10 मीटर पेंटिंग खूप चांगली किंवा केजी मध्ये मेजर करू शकत नाही. आपण काय म्हणतो की पेंटिंग बी आपल्याकडे फिजिकल क्वांटिटी मध्ये मेजर होत नाही मित्रांनो. म्हणून आपण काय म्हणता, पेंटिंग इज नॉट नॉट फिजिकल क्वांटिटी. लक्षात मित्रांनो, हे काय होतं आपल्याकडे, happiness is a not physical quantity and painting is a not physical quantity. Physical quantity कशाला म्हणायचं तुम्हाला मित्रांनो, लक्षात आलं. The characteristics or property which can be measured and with laws follows the law of physics is called as the physical quantity. फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतो, फिजिकल क्वांटिटी कशामध्ये स्टडी करतो आपण, नेचर मध्ये. नेचर मध्ये फिजिकल क्वांटिटी स्टडी करत असताना फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतो आपण, the characteristics or property which can be measured and which follows the law of physics is called as the physical quantity. Physical quantity कोणती म्हणणार आपण, फर्स्ट ला कोणती फिजिकल क्वांटिटी, लेंथ. सेकंड ला कोणती, मास. नेक्स्ट ला कोणतं म्हणणार आपण आता, हॅपीनेस इज अ नॉट फिजिकल क्वांटिटी अँड पेंटिंग इज अ नॉट फिजिकल क्वांटिटी. हे काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं मित्रांनो. आपल्याला कोणती फिजिकल क्वांटिटी आहे किंवा कोणती फिजिकल क्वांटिटी नाही हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे किंवा तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. म्हणून आपण तुम्हाला हे एक्झाम्पल सांगितले. आता नेक्स्ट, there are the two types of physical quantity. आता मी याला काय लिहितो, there are the two types of, next point घेतो मित्रांनो. त्याला म्हणलं there are two types of PQ, म्हणजे काय म्हणतात आपण, फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचे किती टाइप्स पाहिले आपण, 2 टाइप्स. फर्स्ट ला कोणत्या, PQ ला आपण किती टाइप्स मध्ये डिवाइड केलं मित्रांनो, 2 टाइप्स मध्ये. आता PQ काय म्हणतो आपण आता, PQ म्हणजे PQ काय, फिजिकल क्वांटिटी. PQ चे किती टाइप्स आहेत आपल्याकडे, 2. कोणती, फंडामेंटल PQ आणि नेक्स्ट ला डिराइव्ड PQ. डिराइव्ड क्वांटिटी आणि फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय झाले, आपल्याकडे 2 टाइप्स आहेत. फिजिकल क्वांटिटीचे किती टाइप्स आहेत आता, 2 टाइप्स. म्हणजे 2 टाइप्स मध्ये मी त्याला सेपरेट केलं. पहिली काय आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे, डिराइव्ड क्वांटिटी. अशा 2 पार्ट मध्ये मी त्याला काय केलं मित्रांनो, सेपरेट केलं. हे लक्षात आलं. आता हे आपला
फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्हड क्वांटिटी म्हणजे त्यातला फर्स्ट आपल्याला एक स्टडी करणार फिजिकल क्वांटिटी लक्षात आलं फिजिकल क्वांटिटी लक्षात आल्यानंतर याला काय म्हणतात फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्हड क्वांटिटी फंडामेंटल कशाला म्हणायचं आणि डिराइव्हड कशाला म्हणायचं अ क्वांटिटी इज इंडिपेंडेंट टू अदर किंवा each other physical quantity is called as the fundamental quantity एक क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटी वरती डिपेंड नाही अशा क्वांटिटीला काय म्हणतो आपण फंडामेंटल क्वांटिटीज लक्षात आलं मित्रांनो द फंडामेंटल क्वांटिटी किंवा क्वांटिटी इज इंडिपेंडेंट टू each other fundamental quantity किंवा फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज द कोणती आपल्याकडे फंडामेंटल क्वांटिटी मग आता नेक्स्टला डिराइव्हड क्वांटिटी कशाला म्हणतात हे इंडिपेंडेंट आहे म्हणजे एक दुसऱ्यावरती डिपेंड नाही मग आता डिराइव्हड क्वांटिटीला काय म्हणणार क्वांटिटी इज डिपेंड्स each other fundamental quantity किंवा फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज द कोणती क्वांटिटी डिराइव्हड क्वांटिटी आपण वन ऑर मोर फिजिकल क्वांटिटी म्हणू शकतो डिराइव्हड किंवा क्वांटिटी इज डिपेंडंट वन ऑर मोर फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज द डिराइव्हड क्वांटिटी किती क्वांटिटी आपल्याकडे फंडामेंटल आणि डिराइव्हड क्वांटिटी एक दुसऱ्यावरती डिपेंड आहे म्हणजे अवलंबून नाही आणि एक दुसऱ्यावरती अवलंबून आहे म्हणजे डिपेंड आहे अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो फंडामेंटल अँड डिराइव्हड क्वांटिटी लक्षात आलं मित्रांनो आपल्याला स्टडी कोणती करायची आता फंडामेंटल क्वांटिटी फर्स्टला आपण स्टडी करू मित्रांनो आता फंडामेंटल क्वांटिटी सगळ्यांना आपल्याकडे पेन आणि वही काढायची सगळं लिहून घ्यायचं मित्रांनो व्हिडिओला पॉज करायचं आणि लिहून घ्यायचं आणि आता नेक्स्टला आपल्याला जे स्टडी करायचंय ती कोणती क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटी खूप इंटरेस्टेड पाहते मित्रांनो बोर व्हायचं नाही आता नेक्स्टला थोडंफार हसतही राहायचा म्हणजे इतकं बोर होऊ नका इतकं सिरियस घेऊ नका फिजिक्सला जेवढं सिरियस घेतलं फिजिक्सला तुम्ही खूप बोर होऊन जाता थोडा हसी मजाकमध्ये खेळत चला नाही तर लेक्चर पाहता की असं सिरियस होऊन पाहताल की म्हणजे फिजिक्सचा अभ्यासच नाही करू वाटणार मित्रांनो तर मग काय करायचं थोडा हसत राहायचं फिजिक्सला अभ्यास करताना मित्रांनो खुश राहिलं पाहिजे ज्यावेळेस फिजिक्स लक्षात राहतं आणि जर असे बोर वगैरे झाले तुम्ही अशा हाताच्या बाया वगैरे जरा पाठीमागे सरकून लेक्चर पास जा म्हणजे तुम्हाला असं कोणी दडपण वगैरे देणार नाही आता काय करायचं मित्रांनो आता फंडामेंटल क्वांटिटीला आपल्याला स्टडी करायचं कुठली क्वांटिटी आपल्याला फंडामेंटल क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटी ही फंडामेंटल क्वांटिटी आपल्याला स्टडी करायची तर फंडामेंटल क्वांटिटी कशाला म्हणतात quantity is independent to each other quantity or each other physical quantity hello student गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू मित्रांनो आपण काल स्टडी केलं इंटिग्रेशन आता जो पार्ट होता मित्रांनो तो आपण बेसिक मॅथमॅटिक्स युज्ड इन फिजिक्स मध्ये स्टडी केले 4 सेक्शन कोणता होता अँगल नंतर मित्रांनो आपण स्टडी केलं त्यानंतर आपण स्टडी केलं ट्रिगोनोमेट्री आणि त्यानंतर आपण मित्रांनो स्टडी केलं त्याला काय म्हणतात आपण डिफरन्शिएशनच्या नंतर डिफरन्शिएशनचा जो रिव्हर्स आहे तो कोणता होता आपल्याकडे इंटिग्रेशनचं बी काही मित्रांनी आपल्याकडे डिफरन्शिएशनचे खूप चांगल्या प्रकारे एक्झाम्पल मित्रांनो मी तुम्हाला असाइनमेंट दिला असाइनमेंट तुम्ही मला व्हॉट्सअपवरती रिप्लाय दिला चांगल्या प्रकारे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला काही जणांचे एकदम राईट आले करेक्ट आले मित्रांनो तर काही जणांचं एका दुसरं करेक्शन होतं ते आपण त्यांना वापस सांगितलं तर आजचा आपण काल जे मित्रांनो स्टडी केलं ते होतं इंटिग्रेशन वरती पण आपण काय केलं असाइनमेंट सेंड केलं मित्रांनो त्यातले पण आपण काही वापस रिप्लायही पाठवला तर काहींनी ज्यांनी सॉल्व्ह केलं नाही मित्रांनो दोन्ही जर सॉल्व्ह केले नसतील तर दोन्ही खूप काळजीपूर्वक लेक्चर पहा मित्रांनो आणि लेक्चर पाहिल्यानंतर मला त्यावरती एक असाइनमेंट असेल आपला असाइनमेंटला तुम्ही काय करा सॉल्व्ह करा आणि असाइनमेंटचे फोटो काढून जे सॉल्व्ह केलेले जे सोल्युशन आहे त्या सोल्युशनचे फोटो काढून मला काय करा मित्रांनो सेंड करा तर तुम्हाला करेक्ट किंवा इनकरेक्ट चेक करून तुम्हाला वापस रिप्लाय देतो तर मित्रांनो हे आपलं जे बेसिक होतं ते बेसिक मॅथमॅटिक्सचे टूल होतं आपलं त्याला आपण मॅथमॅटिकल टूल्स म्हणू जे आपल्याकडे टूल्स होते ते आपण यूज केले आणि ते टूल्स आपण स्टडी केले मित्रांनो आता जे यूज करायचे जे टूल्स आहेत म्हणजे जे आपल्याकडे मॅथमॅटिकल पार्ट होता फिजिक्स मध्ये यूज करतो तो पार्ट आपल्याला मित्रांनो आता स्टडी करायचा आता सिंपल
तो आता स्टडी केला. आता आपल्याला नेक्स्ट ना तर मित्रांनो आता खूप इंटरेस्टेड पार्ट आपल्याला चालू करायचा आहे. म्हणजे सगळ्याला म्हणजे आपल्याला खूप ओढ लागलेली असते किंवा आतुरता लागलेली असते ऍक्च्युअली फिजिक्स मध्ये काय खूप इंटरेस्टेड आहे मित्रांनो आणि खूप इझी पण आहे. आता पहिल्या लेक्चर पासून जर तुम्ही कंटिन्युएशन मध्ये जर पाहत राहिले काळजीपूर्वक पाहत राहिले ज्यावेळेस तुम्ही लेक्चरला पाहायला बसतात मित्रांनो त्यावेळेस तुमच्याकडे एक वही असली पाहिजे एक पेन असला पाहिजे. जे लेक्चर आपलं असतं ते बोर्डवरचं तुम्ही लिहून घेतलं पाहिजे. जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवले पाहिजे. तर जे फॉर्म्युला आपण सांगतो की हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे ते लक्षात ठेवा. ते पाठ झाला पाहिजे मित्रांनो. आणि जे अभ्यास करण्याची थोडी मेथड आहे तुमची आता फिजिक्सला थोडं ग्रीप धरा मित्रांनो. जे होमवर्क दिले त्या होमवर्कपेक्षा एखादा दुसरा क्वेश्चन तुम्ही स्वतःने सॉल्व्ह करा आणि तुम्ही सेट करू शकता मित्रांनो. आता मित्रांनो आपल्याला जो फिजिक्सचा पहिला चॅप्टर स्टडी करायचा आहे तो पहिला चॅप्टर स्टडी करण्यासाठी खूप आतुरता लागलेली असते. सोपा चॅप्टर आहे आणि एकदम इझी चॅप्टर आहे मित्रांनो. पहिला चॅप्टर सगळ्यांना माहित असतं मित्रांनो खूप सोपा असतो. प्रत्येक सब्जेक्टचा इथून पाठीमागे तुम्ही स्टडी करत आले मित्रांनो तर पहिला चॅप्टर आपल्याकडे इझी असतो. इझी चॅप्टर पासून सुरुवात केली जाते म्हणून आपल्याकडे पहिला चॅप्टर आपण इझी आहे. तर आता इझी चॅप्टर स्टडी करतो तर त्या चॅप्टरचं नाव काय चॅप्टर मध्ये काय स्टडी करायचं आपल्याला ते आपण बघू. आता मित्रांनो आपण चॅप्टरचं नाव टाकतो मी फर्स्टली जे आपल्याला स्टडी करायचं आहे तो जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरचं आपल्याकडे नाव मित्रांनो युनिट अँड मेजरमेंट. युनिट अँड मेजरमेंट. तर मित्रांनो आपल्याला युनिट अँड मेजरमेंट आज स्टडी करायचे. एकदम सिंपल आहे. काय युनिट असतंय कशाला युनिट म्हणायचं कसलं युनिट आहे आणि काय मेजरमेंट करायचं आणि कसं मेजरमेंट करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मित्रांनो आज स्टडी करायला. ते स्टडी करत असताना मी थोडंसं एक इंट्रोडक्शन पार्ट मानतो आपण त्याला. एक सिंपल कहाणी आहे आपल्याकडे गोष्टी टाईप आपण मित्रांनो शिकू आज फिजिक्स. तर ह्याला मी मानतो मित्रांनो इंट्रोडक्शन. आणि इंट्रोडक्शन मध्ये आपण शिकत असताना किंवा स्टडी करत असताना सिंपल आहे. प्रत्येक चॅप्टरला एक इंट्रोडक्शन असतं. माणूस मी भेटल्यावर आपण आता तुम्ही माझ्याकडे क्लासमध्ये आले आपण तर पहिले इंट्रोडक्शन देतो किंवा मला भेटलं तर मी पहिले इंट्रोडक्शन सांगत असतो. तर एक फिजिक्स एक इंट्रोडक्शन आहे मित्रांनो. त्यालाच आपण जे इंट्रोडक्शन मला पार्ट आहे तो पार्ट आहे आपल्याकडे युनिट अँड मेजरमेंट. म्हणजे पहिला जो फेस आहे पहिला चॅप्टर आणि एकदम सिंपल वाला चॅप्टर मित्रांनो युनिट अँड मेजरमेंट. आता फर्स्ट सेक्शन मध्ये आपल्याला जे इंट्रोडक्शन स्टडी करतो त्या इंट्रोडक्शन मध्ये काय स्टडी करायचं मित्रांनो तर आपल्या फिजिक्सची डेफिनेशन आपण सगळ्यांनी पाहिली होती मित्रांनो. तरी पण आपण काय करू एकदा रिवाइज मध्ये घेऊ आणि या फिजिक्सला काय म्हणतो ते स्टडी करू. आता फिजिक्स हे काय होतं मित्रांनो एकदम सिंपल वेमध्ये. फिजिक्सला मी सांगितलं होतं तुम्हाला की फिजिक्सला आपण काय म्हणतो भौतिकशास्त्र पण म्हणतो आणि नेक्स्टला एक पदार्थ विज्ञान ही नाव शब्द आहे. हे फिजिक्स म्हणजे काय होतं मित्रांनो भौतिकशास्त्र किंवा त्यालाच तुम्ही पदार्थ विज्ञानही म्हणू शकता. ते इथून आपण स्टार्ट करू मित्रांनो आजच्या लेक्चरला. आता फिजिक्स काय होतं व्हॉट इज फिजिक्स. आपण काय स्टडी करतो मित्रांनो व्हॉट इज फिजिक्स. फिजिक्स म्हणजे काय आपल्याला भौतिकशास्त्र सिंपल म्हणून जायचं किंवा तुम्ही एक पदार्थ विज्ञान मानले तरी चालते. ते फिजिक्स ऍक्च्युअल काय असतं व्हॉट इज फिजिक्स कशाला फिजिक्स म्हणतो आपण. तर फिजिक्स कशाला म्हणायचं आता डेफिनेशन मी जे बोलतो ते मी लिहून घेतलं मित्रांनो. सगळं बोर्डवरती लिहिणं शक्य नाही. मी जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेवढे आपण बोर्डवरती लिहित असतो. आता फिजिक्स कशाला म्हणायचं मित्रांनो सिंपल द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर अँड नॅचरल फिनॉमिना इज कॉल्ड एज द फिजिक्स. सिंपल आहे. द ब्रँच ऑफ फिजिक्स कशाची ब्रँच आहे सॉरी द ब्रँच ऑफ सायन्स कशाची ब्रँच आहे म्हणजे आपली सायन्सची ब्रँच आहे. फिजिक्स म्हणजेच काय भौतिकशास्त्र किंवा त्यालाच काय म्हणायचं मित्रांनो पदार्थ विज्ञान. आता भौतिकशास्त्र किंवा आपण काय म्हणतो फिजिक्स आहे. आता फिजिक्स म्हणजे काय मित्रांनो द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर अँड नॅचरल फिनॉमिना इज कॉल्ड एज द फिजिक्स. नॅचरल फिनॉमिनाचा आपल्याला काय करायचं मित्रांनो स्टडी करायचं आहे आणि तेच आपल्याकडे फिजिक्स मध्ये आपण स्टडी करतो. आता कशाचा स्टडी करायचं नेचर मध्ये काय आहे हे आपल्याला स्टडी करायचं. आपण काय म्हणतो मित्रांनो नेचरचा स्टडी करायचं. नेचर म्हणजे काय आपल्या जे अवतीभोवती जे आपल्या अवतीभोवती दिवसभर जे घडतं त्या गोष्टीचा बारकाईने स्टडी करायचा म्हणजे आपल्याकडे काय. आता मी काय म्हणतो फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. आता पहिले काय स्टडी करू आपण त्याला मी फर्स्ट आपण कन्सिडर केलं मित्रांनो त्याला आपण मानलं फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. आता नेचर मध्ये फंडामेंटल फोर्सेस कोणते. आता फर्स्ट आपण काय लिहिलं मित्रांनो
फिजिक्स, व्हॉट इज फिजिक्स लक्षात आलं असतं तुम्हाला? द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर अँड नॅचरल फिनॉमिना इज कॉल्ड एज फिजिक्स. आता नेचर काय आहे? आता काय आहे की फंडामेंटल फोर्सेस इन नेचर, म्हणजे आपण काय म्हणतो नेचर मध्ये काही फोर्सेस आहेत ते बी स्टडी करायचे आपल्याला. कोणता फोर्स आहे? आता फर्स्टला मी एक मित्रांनो आपण स्टडी करू, त्याला म्हणलं मी फंडामेंटल फोर्सेस. कोणता फोर्स आहे? आता हे सगळे मी स्टडी केलं. तुम्हाला 10th ला पहिला चॅप्टर होता, तो चॅप्टर होता मित्रांनो आपल्याकडे, त्याला मी देतो ग्रॅव्हिटेशनल. कोणता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स आहे म्हणला आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे सगळ्यात बेसिक स्टडी मित्रांनो माहिती आहे आपल्याला. ते होते ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एक फंडामेंटल फोर्स आहे. सगळ्यांनी स्टडी केलं मित्रांनो. G is equal to काय होतं मित्रांनो? सांगा. G is equal to acceleration due to gravity. Acceleration due to gravity ची व्हॅल्यू होती किती होती मित्रांनो आपल्याकडे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही होती acceleration due to gravity. आपण जो फॉर्म्युला फाइंड आउट केला तो फॉर्म्युला. नेक्स्ट ला सेकंड ला काय फोर्स आपल्याला स्टडी करायचा? त्याला म्हणला आपण इलेक्ट्रो मॅग्नेटिक फोर्स. आता हे कोणता मित्रांनो कुठं स्टडी करायचं आपल्याला? ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स बी स्टडी करायचा. ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. नेक्स्ट ला थर्ड पार्टला आपल्याला काय स्टडी करायचं? त्याला म्हणायचं वीक न्यूक्लिअर फोर्स. आता हे बी स्टडी करायचं. तर आपल्याला त्याला म्हणतो मी वीक न्यूक्लिअर फोर्स. ते काय मित्रांनो आपल्याकडे वीक न्यूक्लिअर फोर्स. अँड लास्टला फोर्थ नंबरला त्याला म्हणतो आपण मित्रांनो स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. हे बेसिक फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. तर आपण काय म्हणतो फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. नेचर मध्ये काय स्टडी करतो? सिंपल काय स्टडी करतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. तर मित्रांनो आपल्याला जे स्टडी करायचं आता 11th ला जे स्टडी करतो ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स स्टडी करतो. तर 12th ला जे स्टडी करायचं ते वीक न्यूक्लिअर फोर्स आहे, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. मग ऍक्च्युअल मध्ये आपण काय स्टडी करतो आता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हे आपल्याला बेसिक फोर्सेस इन नेचर म्हणजे फंडामेंटल फोर्सेस इन नेचर मध्ये स्टडी करायचं. हे सगळं स्टडी कशामध्ये करायचं आपल्याला? फिजिक्स मध्ये. म्हणजेच काय? हे सगळं स्टडी करणं म्हणजेच कशाचं स्टडी करणं मित्रांनो? नेचरचा. आणि नेचरचा स्टडी करणं म्हणजेच काय म्हणतात आपण? फिजिक्सचा स्टडी करणं. लक्षात आलं मित्रांनो? हे होतं सिंपल वाले. आता नेक्स्ट आपण काय म्हणतो की फर्स्टला मला असं काही गोष्टी जर स्टडी करायच्या असतील, मला फोर्स स्टडी करायचा असेल तर मला काहीतरी याच्यामध्ये एखादी क्वांटिटी क्रिएट असेल म्हणजे त्याला म्हणतो आपण फिजिकल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटीला स्टडी करायचं असेल तर आपण आता फिजिकल क्वांटिटीला स्टडी करू. आता नेक्स्टला मित्रांनो आता याच्यामध्ये फोर्सेसला स्टडी करण्यासाठी पहिली आपल्याला इम्पॉर्टंट टर्म्स फाइंड आउट किंवा स्टडी करावं लागतात. त्याला आपण म्हणतो आता नेक्स्टला फिजिकल क्वांटिटीज. काय स्टडी करायचं मित्रांनो आपल्याला? फिजिकल क्वांटिटीज. आता फिजिकल क्वांटिटीला स्टडी करत असताना सिंपल आता फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतो मित्रांनो आपण? आता फिजिकल क्वांटिटी एक छोटासा वर्ड आहे म्हणजे पीक्यू. काय म्हणतात आपण त्याला? शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतात आपण त्याला? पीक्यू. पीक्यू आता तुम्ही जनरेशन मध्ये पीक्यू म्हणला ते काय होतं आपल्याला? फिजिकल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटीला स्टडी करण्यासाठी मी थोडीशी डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या. मी तुम्हाला इथे लिहून देतो. तर फिजिकल क्वांटिटी characteristics or the property which can be measured and which follows the laws of physics. Is called physical quantity. बघा मित्रांनो एकदम इझी एक समजून घ्यायचं आता. इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. काय म्हणतो आपण मित्रांनो? फिजिकल क्वांटिटीज. आता काय ऍक्च्युअली फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतात? कॅरेक्टरिस्टिक्स और प्रॉपर्टी. कॅरेक्टरिस्टिक्स और प्रॉपर्टी. प्रॉपर्टी म्हणजे काय? त्याचे काहीतरी गुणधर्म आहेत.
कशाचे? PQचे. कोणते गुणधर्म आहेत? विच कॅन बी मेजर्ड अँड विथ फॉलोज द लॉ ऑफ फिजिक्स इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. म्हणजे जी क्वांटिटी फिजिक्सचे लॉ फॉलो करते अशा क्वांटिटीला कोणती क्वांटिटी म्हणायचं मित्रांनो? फिजिकल क्वांटिटी. एकदम सिंपल लक्षात आलं असेल. फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं? अ कॅरेक्टरिस्टिक्स or property which can be measured and which follows the law of physics is called physical quantity. आता कशाला म्हणतो फिजिकल क्वांटिटी? जी फिजिकल क्वांटिटी फिजिक्सचे लॉ फॉलो करते अशा क्वांटिटीला ज्यावेळेस आपण एखादा मेजरमेंट करतो आणि ती क्वांटिटी फिजिक्सचा लॉ जर फॉलो करत असेल तर त्याच क्वांटिटीला आपण काय म्हणतो? फिजिकल क्वांटिटी. नीट लक्षात आलं मित्रांनो? फॉर एक्झाम्पल आता तुम्ही कसं समजून घेणार की फॉर एक्झाम्पल मी काय सांगितलं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. तर मित्रांनो मी एक फर्स्ट एक्झाम्पल दिलं. आता तुम्ही मार्केटमध्ये गेले. फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणतो? मार्केटमध्ये गेले. मार्केटमध्ये गेल्यानंतर काय होतं? तुम्ही एखाद्या कापड दुकानामध्ये गेले. कापड दुकानामध्ये जर गेल्यानंतर तुम्ही काय म्हणता की तुम्हाला कापड घ्यायचं असते. तुम्ही ज्यावेळेस कापड घ्यायला जाता त्यावेळेस कापड दुकानदाराला तुम्ही काय म्हणता? केजी मध्ये कापड दे किंवा लिटर मध्ये कापड दे असं तर म्हणत नाही आपण. आपण काय म्हणतो ऍक्च्युअली मित्रांनो? आपण काय म्हणतो? 1 मीटर कापड दे किंवा 2 मीटर कापड दे किंवा 5 मीटर कापड दे. मला जो कापड पाहिजे ते मीटर मध्ये पाहिजे. म्हणजे तिथं सुद्धा बघा काय होतं की मला लेंथ मेजर करतो. आपण काय करतो? लेंथ मेजर करतो. मग लेंथचं जे लेंथ मेजर करतो, जे लेंथ मेजर करतो त्याची मेजर युनिट आहे. म्हणजे जे मेजर व्हॅल्यू आहे, जे मेजर क्वांटिटी, जी मेजर क्वांटिटी पण फिजिक्सचे काय करते? लॉ फॉलो करतो. म्हणजे ज्यावेळेस मला लेंथ फिजिक्सचे लॉ फॉलो करते म्हणून मी तिला काय म्हणलं आता? फिजिकल क्वांटिटी. म्हणून लेंथ काय म्हणतो मित्रांनो आपण? फिजिकल क्वांटिटी. आता लेंथ ही एक फिजिकल क्वांटिटी. लेंथला काय म्हणणार? लेंथ फिजिकल क्वांटिटी. आता नेक्स्ट ज्यावेळेस तुम्ही भाजी मार्केटमध्ये जाता, भाजी मार्केटमध्ये जाता ज्यावेळेस आपल्याला भाजी घ्यायची असते आपल्याला, तर भाजी घेताना तुम्ही असं तर म्हणत नाही की 2 लिटर आपल्याला भाजी दे किंवा आलू आपल्याला किंवा आलू 2 लिटर द्या किंवा 1 मीटर प्याज द्या किंवा कांदे 1 मीटर द्या असं तर म्हणत नाही आपण. आपण काय म्हणतो की केजी मध्ये. केजी कशाचे युनिट आहे? मासचे युनिट आहे. तिथं आपल्याकडे जो भाजी मार्केटमध्ये भाजीवाला असलेला आहे तो पण फिजिक्सचे लॉ फॉलो करतो. जे आपल्याकडे युनिट आहे ते युनिट कोणते आपल्याकडे जी क्वांटिटी तिथं पण आपण काय करतो? फिजिक्सचा लॉ फॉलो करतो. ज्याला आपण मेजर करू शकतो. एखाद्या कशा तरी क्वांटिटीमध्ये मेजर करू शकतो जिथं फिजिक्सचा लॉ फॉलो होतो म्हणून त्याला काय म्हणतात? फिजिकल क्वांटिटी. मग लक्षात आलं मित्रांनो? हे काय म्हणतात? मास, लेंथ आणि सेकंडला मी काय म्हणलं? मास. ही कोणती क्वांटिटी झाली आपल्याकडे? फिजिकल क्वांटिटी. आता मित्रांनो नेक्स्ट तुम्ही म्हणतात सर तुम्ही फक्त फिजिकल क्वांटिटी सांगायला लागले मग आपण अशी कुठलीही गोष्ट मेजर करू शकतो ऍक्च्युअल मध्ये? काही करू शकत नाही मित्रांनो. आपण फिजिकल क्वांटिटीला कोणत्या अशा फिजिक्सचा जिथं लॉ फॉलो होत नाही अशी मी गोष्ट एक सांगतो. असं काय होऊ शकतं? तर मित्रांनो फॉर एक्झाम्पल की तुमचा 9वीचा रिझल्ट लागला किंवा आता 10वीचा रिझल्ट लागायचा बाकी आहे किंवा 10वीचा रिझल्ट ज्यावेळेस लागेल मित्रांनो, ज्यावेळेस 10वीचा रिझल्ट लागेल आणि तुमचा एक म्हणजे सर्वांनाच चांगले मार्क पडावेत आणि सगळेच नंबर 1 ते येणार नाहीत पण एका शाळेमधून एकच नंबर लागेल. असे जर 1 नंबर आला 2 नंबर आला किंवा चांगले मार्क पडले आपल्याला किंवा काही अपेक्षापेक्षाही जर चांगले पडले तर खूप आनंदी आणि उत्साही झालेला असतो माणूस. तर सगळेच आनंदी राहा, सगळ्याला चांगले मार्क पडतील. तर आपण मित्रांनो कारण खूप तुम्ही स्टडी केलेला असतो त्यामुळे सगळ्याला चांगले. आणि जर तुम्ही आता खूप आनंदी झाला शाळेमधून घरी गेले आणि घरी गेल्यानंतर एखादा पेढ्याचा बॉक्स तुमच्या हातात आहे आणि तुम्ही सगळ्यांना पेढे वाटता त्यावेळेस कोणती सिच्युएशन असते मित्रांनो? आपल्याकडे हॅपी असतो आपण म्हणजे खुश असतो. मग हे खुश जे असतो ते खुश आपल्याला मेजर करता येत नाही. पहा मित्रांनो आता जे आपल्याकडे खुश मेजर करता येत नाही म्हणजे आपण ज्यावेळेस खुश मध्ये असतो त्यावेळेस आपल्याकडे आपले हॅपीनेस मेजर करता येत नाही. आपण म्हणतो का की मी 50% खुश आहे, मी 70% खुश आहे. म्हणजे आपण तर मेजर करू शकत नाही किंवा मी 1 मीटर खुश आहे किंवा 5 किलो मी खुश आहे असं तर म्हणू शकत नाही मित्रांनो. बघा किती सिंपल. मग आपण काय म्हणतो? हॅपीनेस इज अ नॉट फिजिकल क्वांटिटी. मी त्याला मेजर करू शकत नाही पण ती फिजिकल क्वांटिटीच नाही. लक्षात आलं? तर फिजिकल क्वांटिटी नाही म्हणू शकतो. हॅपीनेस इज अ नॉट फिजिकल क्वांटिटी. त्याला काय म्हणतात मित्रांनो? आता हॅपीनेस इज अ नॉट फिजिकल क्वांटिटी. म्हणून मी इथं स्टार बनवून देतो म्हणून मी त्याला आपण काय म्हणलं? हॅपीनेस इज अ नॉट फिजिकल क्वांटिटी. हॅपीनेस इज अ नॉट फिजिकल क्वांटिटी. लक्षात आलं मित्रांनो? किती सोपं आहे. जे मेजर करू शकतो तिलाच काय म्हणायचं? फक्त फिजिकल क्वांटिटी. जे मेजर करू शकत नाही तिला हॅपीनेस इज अ नॉट फिजिकल क्वांटिटी. आता नेक्स्ट एक्झाम्पल मित्रांनो तुम्ही एखाद्या गल्लीतून चालले, खूप मोठी मोठी बिल्डिंग आहे, जसं तुम्हाला स्वप्न पडतं की आपलं एक असं घर असावं लागतं
आणि ज्यावेळेस आपण ज्यावेळेस घरावरती इम्प्रेस होतो, त्या घरावरती इम्प्रेस होतो त्यावेळेस आपण काय म्हणतो की इम्प्रेस होणं चांगली गोष्ट मित्रांनो, पण कशावरती इम्प्रेस होणं हे पण महत्वाचं की आपण एखाद्या गल्लीमधून चाललो तर खूप सुंदर असं घर दिसतं आणि त्या घराला कलर सुंदर दिलेला असतो, पेंटिंग खूप चांगली असते, ती पेंटिंग पाहून आपण काय म्हणतो की हे घर खूप चांगलं दिसतं. तसंच जर दुसरीकडे घर असेल तर फक्त कलर चेंज असेल तर त्याच्यावरती आपल्याला नाही हे एवढं खूप चांगलं नाही, मग आपण काय म्हणतो कलरवर डिपेंड असतो, ती पेंटिंग असते त्या पेंटिंगवरती आपण भारी खुश असतो, मग आपण काय म्हणतो पेंटिंग ही खूप चांगली. आता पेंटिंगला कसं मेजर करता, आपण तुम्ही मेजर करता का 1 मीटर पेंटिंग खूप चांगली किंवा 10 मीटर पेंटिंग खूप चांगली किंवा केजी मध्ये मेजर करू शकत नाही. आपण काय म्हणतो की पेंटिंग ही आपल्याकडे फिजिकल क्वांटिटी मध्ये मेजर होत नाही मित्रांनो. आपण काय म्हणता पेंटिंग इज नॉट फिजिकल क्वांटिटी. अच्छा मित्रांनो हे काय होतं आपल्याकडे happiness is a not physical quantity and painting is a not physical quantity. Physical quantity कशाला म्हणायचं तुम्ही आता मित्रांनो लक्षात आलं, the characteristics or property which can be measured and with laws follows the law of physics is called as the physical quantity. फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतो, फिजिकल क्वांटिटी कशामध्ये स्टडी करतो आपण नेचर मध्ये फिजिकल क्वांटिटी स्टडी करत असताना फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतो आपण the characteristics or property which can be measured and which follows the law of physics is called as the physical quantity. Physical quantity कोणती म्हणणार आपण, फर्स्ट ला कोणती फिजिकल क्वांटिटी लेंथ, सेकंड ला कोणती मास, नेक्स्ट ला कोणती म्हणणार आपण आता हॅपीनेस इज अ नॉट फिजिकल क्वांटिटी अँड पेंटिंग इज अ नॉट फिजिकल क्वांटिटी. हे काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं मित्रांनो, आपल्याला कोणती फिजिकल क्वांटिटी आहे किंवा कोणती फिजिकल क्वांटिटी नाही हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे किंवा तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे, म्हणून आपण तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितले. आता नेक्स्ट there are the two types of physical quantity. आता मी याला खाली लिहितो there are the two types of next point घेतो मित्रांनो, त्याला म्हणतात there are two types of PQ म्हणजे काय म्हणतात फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचे किती टाइप्स पाहिले आपण, 2 टाइप्स. फर्स्ट ला कोणत्या PQ ला आपण किती टाइप्स मध्ये डिवाइड केले मित्रांनो 2 टाइप्स मध्ये. आता PQ काय म्हणतो आपण आता PQ म्हणजे PQ काय फिजिकल क्वांटिटी. PQ चे किती टाइप्स आहेत आपल्याकडे 2. कोणती फंडामेंटल PQ आणि नेक्स्ट ला डिराइव्ड PQ. डिराइव्ड क्वांटिटी आणि फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय झाले आपल्याकडे 2 टाइप्स आहेत. फिजिकल क्वांटिटीचे किती टाइप्स आहेत आता 2 टाइप्स, म्हणजे 2 टाइप्स मध्ये मी त्याला सेपरेट केलं. पहिली काय आहे फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी. अशा 2 पार्ट मध्ये मी त्याला काय केलं मित्रांनो सेपरेट केलं, हे लक्षात आलं असेल. आता हे आपला फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे त्यातला फर्स्ट आपल्याला एक स्टडी करणार. फिजिकल क्वांटिटी लक्षात आलं, फिजिकल क्वांटिटी लक्षात आल्यानंतर याला काय म्हणतात फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी. फंडामेंटल कशाला म्हणायचं आणि डिराइव्ड कशाला म्हणायचं. अ क्वांटिटी इज इंडिपेंडेंट टू other किंवा each other physical quantity is called as the fundamental quantity. एक क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटी वरती डिपेंड नाही अशा क्वांटिटीला काय म्हणतो आपण फंडामेंटल क्वांटिटीज. लक्षात आलं मित्रांनो, द फंडामेंटल क्वांटिटी किंवा क्वांटिटी इज इंडिपेंडेंट टू each other fundamental quantity किंवा फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज द कोणती आपल्याकडे फंडामेंटल क्वांटिटी. मग आता नेक्स्ट ला डिराइव्ड क्वांटिटी कशाला म्हणणार, हे इंडिपेंडेंट आहे म्हणजे एक दुसऱ्यावरती डिपेंड नाही. मग आता डिराइव्ड क्वांटिटीला काय म्हणणार क्वांटिटी इज डिपेंड्स each other fundamental quantity किंवा फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज द कोणती क्वांटिटी डिराइव्ड क्वांटिटी. आपण वन ऑर मोर फिजिकल क्वांटिटी म्हणू शकतो. डिराइव्ड किंवा क्वांटिटी इज डिपेंडंट वन ऑर मोर फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज द डिराइव्ड क्वांटिटी. किती क्वांटिटी आपल्याकडे फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटी. एक दुसऱ्यावरती डिपेंड आहे म्हणजे अवलंबून नाही आणि एक दुसऱ्यावरती अवलंबून आहे म्हणजे डिपेंड आहे अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो फंडामेंटल अँड डिराइव्ड क्वांटिटी. लक्षात आलं मित्रांनो, आपल्याला स्टडी कोणती करायची आता फंडामेंटल क्वांटिटी. फर्स्ट ला आपण स्टडी करू मित्रांनो आता फंडामेंटल क्वांटिटी. सगळ्यांना आपल्याकडे पेन आणि वही काढायची, सगळं लिहून घ्यायचं मित्रांनो, व्हिडिओला पॉज करायचं आणि लिहून घ्यायचं. आणि आता नेक्स्ट ला आपल्याला जे स्टडी करायचंय कोणती क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटी.
खूप इंटरेस्टेड पार्ट आहे मित्रांनो, बोर व्हायचं नाही. आता नेक्स्टला थोडंफार हसतही राहायचा, म्हणजे इतकं बोर होऊ नका, इतकं सिरियस घेऊ नका फिजिक्सला. जेवढं सिरियस घेतलं फिजिक्सला तुम्ही खूप बोर होऊन जातात. थोडा हसी मजाकमध्ये खेळत चला, नाही तर लेक्चर पाहता की असं सिरियस होऊन पाहताल की म्हणजे फिजिक्सचा अभ्यासच नाही करू वाटणार मित्रांनो. तर मग काय करायचं, थोडा हसत राहायचं. फिजिक्सला अभ्यास करताना मित्रांनो खुश राहायला पाहिजे, ज्यावेळेस फिजिक्स लक्षात राहतं. आणि जर असे बोर वगैरे झाले तुम्ही अशा हाताच्या बाया वगैरे जरा पाठीमागे संपूर्ण लेक्चर पाहत जा, म्हणजे तुम्हाला असं कोणी दडपण वगैरे देणार नाही. आता काय करायचं मित्रांनो, आता फंडामेंटल क्वांटिटीला आपल्याला स्टडी करायचं. कुठली क्वांटिटी आपल्याला, फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी ही फंडामेंटल क्वांटिटी आपल्याला स्टडी करायची. तर फंडामेंटल क्वांटिटी कशाला म्हणतात, quantity is independent to each other quantity or each other physical quantity is called कोणती क्वांटिटी आपल्याकडे, फंडामेंटल क्वांटिटी. कोणती क्वांटिटी मित्रांनो, फंडामेंटल क्वांटिटी. आता कशावर डिपेंड आहे असं म्हणतो आपण पाहिलं मित्रांनो, एक एरिया मेजर करायला लागेल, एक मीडिया मेजर करायला लागेल. तर आपण एक ब्रीड आहे, एक लेंथ आहे. आपण काय म्हणतो, ब्रीड आणि काय आपल्याकडे लेंथ आहे. लेंथ ब्रीड मेजर कशामध्ये करतो मित्रांनो, लेंथ मध्ये. लेंथ ऑलरेडी लेंथ आहे. तर फॉर एक्झाम्पल आता लेंथ ही एक दुसऱ्यावरती डिपेंडच नाही, म्हणून आपण तिला काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटी. आता नेक्स्टला लेंथला मेजर करायचं असेल तर लेंथला दुसरी क्वांटिटी कुठली मेजर करावी लागते का, मी फॉर एक्झाम्पल मला कापड मेजर करायचं. कापड आपण फक्त मीटर मध्येच मेजर करू शकतो. एवढं मीटर आहे, तेवढं मीटर आहे, 10 मीटर आहे, 15 मीटर आहे. तिथे केजीची गरज लागते का, नाही लागते. म्हणजे इंडिपेंडेंट आहे, म्हणजे एक दुसरी क्वांटिटी एक दुसऱ्यावरती अवलंबून नाही. किंवा मला जर टाइम मेजर करायचा आहे, सिंपल आता टाइम मेजर करायचा आहे. टाइम आपण मानलं की आपल्याकडे एक वॉच आहे, वॉच मध्ये आपल्याकडे सकाळी आपल्याकडे आपण मानलं 7 वाजले, म्हणजे 7 o'clock क्रिएट आहे आपल्याकडे कशामध्ये, वॉच मध्ये. तर आपल्याकडे 1 मीटर ह्या डायरेक्शनला, त्या डायरेक्शनला 1 मीटर किंवा 1 kg 7 kg असं काय म्हणतो का. तर टाइम ही आपल्याकडे काय म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटी. एक दुसऱ्यावरती डिपेंड नाही, म्हणजे इंडिपेंडेंट टू ईच अदर क्वांटिटी इज कॉल्ड एज द फंडामेंटल क्वांटिटी. सिंपल आहे. आपण काय म्हणतो मित्रांनो, फॉर एक्झाम्पल मध्ये आपण स्टडी करू, त्याला काय म्हणतो एक्झाम्पल मध्ये, लेंथ, टाइम, मास ही कोणती क्वांटिटी आपल्याकडे मित्रांनो, फंडामेंटल क्वांटिटी. आता नेक्स्टला बेसिक, आता तुम्ही इंटरव्हल मध्ये ए बी सी डी आपण स्टडी करू मित्रांनो. ए हे बी वरती डिपेंड नसतो, बी हा सी वरती डिपेंड नसतो, सी हा ए वरती डिपेंड नसतो किंवा बी हा ए वरती डिपेंड नसतो. म्हणजे आपल्याकडे ए बी सी डी जी चालते ती एक दुसऱ्यावरती डिपेंड नाही. म्हणून फॉर एक्झाम्पल तुम्ही असंही म्हणू शकता. नेक्स्ट ना मी एक एक्झाम्पल फक्त सांगितलं, ए बी सी डी ई एफ जी हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तर हे काय कंटिन्युअस आपल्याकडे ए बी सी डी हे आपल्याकडे एक दुसऱ्यावरती डिपेंड नाही. मी फक्त एक्झाम्पल सांगितलं, हे एक दुसऱ्यावरती डिपेंड नाही. अशा क्वांटिटीला एक क्वांटिटी ए, मी ए लिहू शकतो, मी बी लिहू शकतो, सी लिहू शकतो, डी लिहू शकतो. डी लिहिण्यासाठी मला ए ची काय आवश्यकता असते का, काय घ्यावं लागतं का, नाही घ्यावं लागतं. मग काय म्हणतो आपण, इंडिपेंडेंट टू ईच अदर क्वांटिटीज म्हणून काय म्हणतात, ए बी सी डी एक्स वाय झेड पर्यंत. ही कोणती क्वांटिटी म्हणतात, फंडामेंटल क्वांटिटी. लक्षात आलं तर हे होतं आपल्याकडे फंडामेंटल क्वांटिटी. आता नेक्स्टला आता काय मित्रांनो, आपल्याला ही फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी मध्ये किती क्वांटिटी, तर लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे. नेक्स्टला काय असतं आपल्याकडे, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट. हे तुम्हाला आता रिमाइंड होत असेल मित्रांनो, 10वीला किंवा 9वीला झाला असेल तुम्हाला. हे फंडामेंटल क्वांटिटी कोणती, लेंथ, मास, टाइम. नेक्स्टला काय म्हणतो आपण, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी अँड अमाउंट ऑफ सबस्टन्स. देयर आर द 7 फंडामेंटल क्वांटिटीज. किती क्वांटिटी फंडामेंटल, 2 क्वांटिटी, म्हणजे 7 फंडामेंटल क्वांटिटी अँड 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी. ह्याच्यामध्ये सप्लिमेंटरी 2 क्वांटिटी असतात, कोणत्या, प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. हे आपल्याला स्टडी करायचे नेक्स्टला मित्रांनो. 9 मिनिट घेतलं तरी चालतंय. आता ते आपल्याला पुढे पुढे चालू करायचं. कोणतं, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी अँड अमाउंट ऑफ सबस्टन्स. तर हे मित्रांनो आपल्याला सगळं काय स्टडी करायचं नेक्स्ट. म्हणजे आता नेक्स्टला आपण स्टडी करणार. आता आपण काय करतो, हे मेजरमेंट करताना आता ह्याचं मेजरमेंट कसं करायचं हे स्टडी करायचं मित्रांनो आपल्याला. आता हे सांगितलं आपण, एक दुसऱ्यावरती डिपेंड नाही अशा क्वांटिटीला काय म्हणलं आपण मित्रांनो,
फिजिकल क्वांटिटी, आता सॉरी फंडामेंटल क्वांटिटी. आता फंडामेंटल क्वांटिटी एक दुसऱ्यावरती डिपेंड नाही. आता हिचं मेजरमेंट कसं करायचं एकदम सिंपल आहे ऍक्च्युअल मध्ये. तर मित्रांनो आपण मेजरमेंट कसं करतो बघा. हे मेजरमेंट आहे, मी त्याला थोडंसं टायटल टाकतो, त्याला म्हणतो मेजरमेंट. या मेजरमेंट मध्ये दिसत असेल मित्रांनो तुम्हाला. तर नेक्स्टला हे मेजरमेंट आपण स्टडी करतो तर सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्टला मी मांडलं हे 2 ऍपल्स आहेत. काय ऍपल तुम्हाला मेजरमेंट करायचं आहे एकदम सिंपल आहे. हे एक आहे हे एक आहे, किती म्हणतो आपण 2 ऍपल आहे. सिंपल हे मेजरमेंट झालं. सिंपल किती ऍपल आहेत आपल्याकडे 2 ऍपल. हे तुम्ही सरळ सरळ बघू शकता. आता नेक्स्टला मी असं कन्सिडर केलं मित्रांनो, मला एक छोटीशी एक डिस्टन्स आहे, एक एवढा छोटासा एक चार्ट दिला, म्हणजे एक डिस्टन्स एक रॉड दिला. त्या रॉडला मला मेजर करायला सांगितलं. मग मी एक छोटंसं स्टँडर्ड युनिट बनवलं, त्याला एक मीटर मारलं. किती मारलं मीटर मारलं. त्या मीटरला उचललं आणि इथं ठेवलं, इथे 1 मीटर क्रिएट झाला आणि इथून उचललं इथे एक झालं, ते 2 मीटर. बरोबर ना. मीटर आणि मीटर ऍड केलं तर किती मित्रांनो तुम्ही सांगा 2 मीटर. हे मेजरमेंट आहे माझं. बरोबर. हे काय झालं 2 मीटर. एक मीटरचं एक स्टँडर्ड युनिट क्रिएट केलं. मी एक स्टँडर्ड एक लेंथ युनिट आपल्याकडे एक लेंथ क्रिएट केली. त्या लेंथचा पकडलं इथे ठेवला आणि इथे ठेवलं तर किती मीटर झालं 2 मीटर. मी फक्त मीटरही बनत नाही आपल्याला, मला काय म्हणावं लागेल 2 मीटर. त्यावेळेस सक्सेस. आपल्याकडे काय इम्पॉर्टंट आहे आता काळजीपूर्वक लक्ष द्यायचं मित्रांनो. मी ह्याला 2 बनवू शकत नाही. मला एवढं डिस्टन्स मेजर करायला सांगितलं, मला एवढी लेंथ मेजर करायला सांगितली का रॉडची, तर मी त्याला आता फक्त मीटरही बनवू शकत नाही आणि मी त्याला फक्त 2 ही बनवू शकत नाही. मग मला काय म्हणावं लागेल मित्रांनो, टोटल वर्ड म्हणावं लागेल. टोटल वर्ड म्हणजे मी काय म्हणाल 2 मीटर. मी काय म्हणाल आता 2 मीटर. मला ते दोन्ही इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एक व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू कोणती न्यूमेरिकल व्हॅल्यू, आणि हे जे युनिट आहे त्याला काय म्हणतात एम म्हणजे काय म्हणतात युनिट. मीटर म्हणजे काय दिलं आपण युनिट आहे. मग आता मला 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कोणत्या न्यूमेरिकल व्हॅल्यू ते युनिट पण. मग आता नेक्स्टला आता मी परत वापस एक एक्झाम्पल घेतो. आता नेक्स्टला एक 1 kg एक्झाम्पल, म्हणजे एक केजी असं मानतो. हे बॉक्स एक केजी वाला आणि एक केजी. आता तुम्ही काय सांगणार केजी सांगणार का 3 kg सांगणार. सिंपल. आता ऍक्च्युअल तुम्हाला जर हे केजी दिसत असेल तर मित्रांनो तुम्ही काय सांगणार ह्याला आपण म्हणणार 3 kg. सर हे किती 3 kg. सिंपल आहे. तर 3 kg मध्ये परत वापस काय आलं एक न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे, एक काय मित्रांनो आपल्याकडे न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे. कोणती व्हॅल्यू आपल्याकडे न्यूमेरिकल व्हॅल्यू, आणि दुसरं काय आलं मित्रांनो युनिट. काय आलं आपल्याकडे युनिट. ठीक आहे आली युनिट. ऍक्च्युअल मध्ये मित्रांनो आपण आता स्टडी केलं हे होतं आपल्याला मेजरमेंट. 7 फंडामेंटल क्वांटिटीला स्टडी करायचं आणि हे काय होतं आपल्याकडे मेजरमेंट मध्ये हे आपल्याला एक न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि दुसरं काय होतं मित्रांनो युनिट. तर हे आपण स्टडी केलं. आता आपल्याला इम्पॉर्टंट जी म्हणजे आपल्याकडे इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ते आपल्या एक लक्षात आलं मित्रांनो. सगळ्यात एक बेस्ट वे एक लक्षात आला की मेजरमेंट करताना मला 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक लागतं माझ्याकडे न्यूमेरिकल व्हॅल्यू. बरोबर. त्याला मी लागतो, मी याला म्हणतो यू आणि इकडे म्हणतो इथे एन यू. न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि युनिट. काय लागतं मित्रांनो आपल्याला हे एक युनिट असतं आणि इथं असलं काय पाहिजे मित्रांनो त्याला लिहितो एन. काय लिहिलं एन मीन्स न्यूमेरिकल व्हॅल्यू. या 2 गोष्टी लक्षात आल्या आजच्या लेक्चरमध्ये. मला कुठलीही गोष्ट मेजर करायची असेल ते एक न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि दुसरं काय असलं पाहिजे मित्रांनो युनिट. ते युनिट बी इम्पॉर्टंट आहे आणि न्यूमेरिकल व्हॅल्यू बी मित्रांनो काय इम्पॉर्टंट आहे. तर फक्त आज आपण मित्रांनो एक छोटंसं इंट्रोडक्शन पाहिलं आणि त्या इंट्रोडक्शन मध्ये मी स्टडी केलं. युनिट अँड मेजरमेंट मध्ये आपण स्टडी केलं मित्रांनो. एक फर्स्टला आपण स्टडी केलं इंट्रोडक्शन मध्ये स्टडी केलं मित्रांनो फिजिक्स. व्हॉट इज द फिजिक्स, द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ नेचर अँड नॅचरल फिनॉमिना हे आपण मित्रांनो स्टडी केलं. आता नेक्स्टला मित्रांनो आपण बेसिक फोर्सेस इन नेचर मध्ये स्टडी केलं. फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. पहिला फोर्स होता ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तो तुम्ही गुरुत्वाकर्षण बल मध्ये स्टडी केलं मित्रांनो. 10th ला 11वी ला तुम्ही ऑलरेडी चॅप्टर स्टडी केला. तो चॅप्टर आपल्याला परत वापस एकदा पाहतो आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स मध्ये. नेक्स्टला तुमच्याकडे इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, त्यावरती तुम्ही मित्रांनो विद्युत धारा एक असा चॅप्टर स्टडी केला किंवा त्याला करंट इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे तुमच्याकडे डायनॅमिक्स जो पार्ट होता तोही तुम्ही स्टडी केला मित्रांनो. त्याला फक्त थोडंसं आपल्याला स्टडी करायचं. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून जाईल.
नेक्स्टला आपल्याकडे जो फोर्स होता पहिला होता ग्रॅव्हिटेशनल फोर्स, सेकंड होता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, थर्डला होता आपल्याकडे वीक न्यूक्लिअर फोर्स आणि स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. हे फोर्सेस आपल्याला मित्रांनो स्टडी करायचे. आणि नेक्स्टला आपण स्टडी करतो फिजिक्स मध्ये नेचर मध्ये फोर्स आणि फोर्स कोणते स्टडी करतो त्यासाठी आपल्याला काही क्वांटिटी स्टडी करावी लागते आणि त्यामध्ये होती फिजिकल क्वांटिटी. आणि फिजिकल क्वांटिटीला काय म्हणतो आपण पीक्यू. पीक्यू कशाला म्हणतो आपण, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रॉपर्टी व्हिच कॅन बी मेजर्ड अँड विथ फॉलोज द लॉ ऑफ फिजिक्स इज कॉल्ड ॲज द फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी काय करते, जिथं आपण मेजर करतो तिथं त्या मेजरमेंट मध्ये फिजिक्सचा लॉ फॉलो असेल तर अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो फिजिकल क्वांटिटी. देयर आर द टू टाइप्स. कोणती कोणती फिजिकल क्वांटिटी आपण फाइंड आउट केली मित्रांनो, लेंथला मासला आपण मानलो फिजिकल क्वांटिटी. आता नेक्स्टला आपण स्टडी करतो हॅपीनेस इज नॉट अ फिजिकल क्वांटिटी अँड पेंटिंग इज अ नॉट अ फिजिकल क्वांटिटी. नेक्स्टला आपण स्टडी केलं देयर आर द टू टाइप्स ऑफ there are the two fundamental quantity, there are the two types of fundamental physical quantity. Physical quantity चे दोन टाइप्स पडले. त्यामध्ये पहिली क्वांटिटी होती आपल्याकडे फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी कशाला म्हणतो मित्रांनो आपण, a quantity is independent to each other physical quantity is called as the fundamental quantity. फंडामेंटल क्वांटिटी ही एक दुसऱ्यावरती अवलंबून नसते किंवा डिपेंड नसते अशा क्वांटिटीला मी फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. आणि देयर आर द 7 फंडामेंटल क्वांटिटी. किती क्वांटिटी आपल्याकडे 7 फंडामेंटल क्वांटिटीज. फर्स्टला काय म्हणतो आपण, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी, अमाउंट ऑफ सबस्टन्स. त्याच्या पुढचं जे युनिट आहे ते आपल्याला युनिट नंतर आपल्याला स्टडी करायचे मित्रांनो. हे होतं आपल्याकडे फंडामेंटल क्वांटिटीज. त्यानंतर आपण मेजरमेंट कसं करतो, तर मेजरमेंट करण्यासाठी मी मानलं तर 2 ऍपल्स, 2 ऍपल आहेत तर त्यासाठी 2 ऍपलच म्हणणार. नेक्स्टला एक लेंथ, मला एक डिस्टन्स आहे, डिस्टन्स मेजर करायचं त्यासाठी एक स्टँडर्ड युनिट बनवलं, एक मीटर मानलं, त्या मीटरला उचलून ठेवलं तर तिथं 2 वेळेस भरलं, मग मी त्याला 2 मीटर मानलं. परत माझ्या लक्षात आलं की मला फक्त मीटर न म्हणता मला काय म्हणावं लागेल, 2 आणि मीटर बी म्हणावं लागेल. पण मी म्हणलं त्याला 2 मीटर. ते न्यूमेरिकल व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे आणि युनिट इम्पॉर्टंट आहे. हे सगळं स्टडी केलं आपण मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये. आजचा लेक्चर आपण इथंच थांबू. आज तुम्हाला काही होमवर्क नाही, उद्यापासून मित्रांनो तुम्हाला होमवर्क भेटेल. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबू. थँक्यू.